हे पूर्वी असं नव्हतं. आमच्या लहानपणी इतकं गरम होत नसे. मी पूर्वी या शहरात आलो होतो तेव्हा इतकं गरम होत नसे. यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे. भारतामधल्या कोणत्याही शहरात गेलात की अशी काही वाक्य ऐकायला मिळतातच. तुम्ही सुद्धा ही वाक्य अनेकदा ऐकली असतील. पण कधी विचार केलाय का हे का होत असावं? यंदा मार्च मध्येच उष्णतेची लाट का आली असावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊयात मार्च मध्ये येऊ घातलेल्या वैशाख वणव्याचं कारण. नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा. मुंबई ठाण्यासह राज्यभर उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशापर्यंत पोहोचलाय. उष्णतेच्या लाटेचा धोका ओळखून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिलाय. मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने नागरिक हे हैराण झाले. पुढच्या 4 ते 5 दिवसात हे तापमान आणखीन वाढेल असा अंदाज IMD पुण्याचे माजी प्रमुख के होसाळीकर यांनी व्यक्त केलाय. शिवाय महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये उष्णतेची लाट दिसत आहे असंही ते म्हणाले. कोकण किनारपट्टीवर ही येत्या काही दिवसात तापमान वाढेल असंही त्यांनी सांगितलंय. मात्र हे तापमान वाढण्याचं कारण काय जाणून घेऊयात. तर त्याचं पहिलं कारण आहे हवामानात झालेला बदल. हा उन्हाळा ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलाय असं मत काही जणांनी व्यक्त केलंय. पण असं मत व्यक्त करताना आपण आपल्या शहरांच्या बदलत्या स्थितीचा, हवेच्या दिशेचा विचार करत नाही. शहरांची बदलती स्थिती काय आहे ते पाहूयात. भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले. शहराभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडं या बांधकामामुळे नष्ट झाली आहेत. त्यापाठोपाठ डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि कॉन्क्रीटच्या इमारती असं शहराचं नवं रूप तयार झालंय. उन्हाळ्यात एसीचा वापर सुरू झाल्याने पुन्हा इमारतीतील उष्ण हवेला आधीच तापलेल्या बाहेरच्या हवेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्बन हीट आयलंड, कॉन्क्रीटच्या अतिरिक्त इमारती तसंच रस्ते यामुळे शहरांमध्ये तापमान वाढल्याचं दिसून आलंय. हे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा जास्त असल्यामुळे वाढलेल्या तापमानाचा हा शहरी प्रदेश चटकन ओळखता येतो. यामुळेच त्याला अर्बन हीट आयलंड किंवा हीट आयलंड असंही म्हटलं जातं. तर हे झालं उष्णतेची लाट येण्याची कारणे. पण या उष्णतेचे परिणाम काय आहेत ते जाणून घेऊयात. उष्णतेच्या लाटेमुळे कॉलरा आणि डेंग्यू तापासारख्या आजारांचा प्रसार वाढतो. जर जागतिक समुदायाने तापमानावर 1.5 अंशापर्यंत मर्यादित ठेवली नाही तर उपजीविका, अन्न सुरक्षा, आरोग्य, पाणी पुरवठा आणि मानवी सुरक्षेला हवामानाशी संबंधित धोके आणखी तीव्र होतील असा इशारा IPCCने दिला आहे. उष्णतेच्या लाटेचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. निर्लज्जीकरण, उष्माघात यामुळे एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. शारीरिक ताण येऊ शकतो ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तर हे झाले उष्णतेमुळे होणारे परिणाम. पण या उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी काय करायला हवं ते पाहूयात. उष्णतेच्या लाटेदरम्यान होणारा परिणाम कमी करण्यासाठी उन्हात बाहेर जाणं टाळा. विशेषतः दुपारी 12 ते 3च्या दरम्यान बाहेर जाणं टाळा. तहान लागली नसली तरी पुरेसा आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्या. हलक्या रंगाचे सैल आणि छिद्रयुक्त सुती कपडे घाला. उन्हात बाहेर पडताना संरक्षक गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. बाहेरचे तापमान जास्त असताना कठीण काम टाळा. दुपारी 12 ते 3 दरम्यान बाहेर कामं करणं टाळा. प्रवास करताना पाणी सोबत ठेवा. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक्स टाळा ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. जास्त प्रथिने असलेले अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका. जर तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा आणि डोके, मान, चेहरा आणि हात पायांवर ओले कपडे वापरा. जर तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असेल तर ताबडतोब जाऊन तुम्ही डॉक्टरांना भेटा. शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करणारे ORS, लस्सी, तांदळाचं पाणी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेय तुम्ही वापरू शकता. जनावरांना देखील सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर प्रमाणात पाणी द्या. तुमचं घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. पंखे वापरा, ओले कपडे घाला आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळही तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही या उष्णतेपासून स्वतःची काळजी घेऊ शकता. हवामानातील होणाऱ्या बदलाला मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे का? तुमचं मत काय हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करायला विसरू नका.